विहारामध्ये देखील आपल्याला बदल करणं गरजेचं आहे। तर सगळ्यात पहिले रोज रात्री लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे। बरेच जण कामामुळे किंवा टीव्ही, मोबाईल या सर्व कारणांमुळे रात्री रात्री जागरण करतात, मग दिवसा झोपतात, परंतु हे अतिशय अयोग्य आहे। रात्री सुमारे 10 ते 11च्या दरम्यान आपण रोज झोपलं पाहिजे आणि सकाळी 5 ते 6च्या दरम्यान तरी उठलं पाहिजे। रात्रीची 11 ते 3ची ही जी वेळ आहे ती आपली बॉडी हिलिंगची, म्हणजे आपली जी बॉडी आहे त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर ती आपोआप हील करण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये असते। जर तुम्ही ह्याच काळामध्ये जर झोप घेतली नाही तर आपल्या बॉडी हिलिंगची जी नॅचरल कॅपॅसिटी आहे ती होणार नाही। आपल्या शरीराला, आपल्या मेंदूला जो आराम पाहिजे असतो तो जर योग्य वेळेस मिळाला नाही तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर, आपल्या आरोग्यावर होतो। आणि म्हणूनच रोज रात्री योग्य वेळी झोप घ्यावी। सुमारे 6 ते 8 तास आपली झोप ही अखंडित शांत प्रकारची असावी। त्यानंतर सकाळी लवकर उठून रोज नियमितपणे व्यायाम करणं। व्यायामाव्यतिरिक्त योग, प्राणायाम यासारख्या गोष्टींचा समावेश देखील आपल्या रोजच्या विहारामध्ये असावा। व्यायाम हा रोज सकाळी उठूनच करावा। बरेच जण वेगवेगळ्या वेळेमध्ये व्यायाम करतात, कोणी रात्रीच्या वेळी, कोणी संध्याकाळी, परंतु व्यायामाची योग्य वेळ ही सकाळी सांगितलेली आहे। तसेच योग आणि प्राणायाम केल्यामुळे सुद्धा आपल्या श्वसन क्रियेवर त्याचा परिणाम बघितला जातो। श्वसन क्रिया व्यवस्थित होते आणि म्हणूनच कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, शवासन यासारख्या आसनांचा, तसेच यासारख्या प्राणायामांचा समावेश आपल्या रोजच्या विहारामध्ये करावा। या सर्व गोष्टींमुळे आपलं जे मन आहे ते शांत होतं। आपल्या शरीराला, आपल्या मनाला जो थकवा आलेला असतो तो कमी व्हायला मदत होते। आपल्यावर कुठल्याही प्रकारचं ताण असेल, तणाव असेल तो कमी व्हायला मदत होते। आपलं शरीर आणि एकूण एक आपलं मन हे दिवसभर फ्रेश राहते। व्यायामामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करू शकता। आयुर्वेदामध्ये अर्धशक्ती इतका व्यायाम करायला सांगितलं आहे। व्यायाम हा अधिक मात्रेमध्ये, अति प्रमाणामध्ये जर केला त्याचा देखील दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो। तुम्ही दिवसभरामध्ये कमीत कमी 30 मिनिटं कंटिन्यू जरी वॉक केला तरी सुद्धा त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो। बऱ्याच जणांना कामामुळे, घरातील काही अडचणींमुळे किंवा वेगवेगळ्या गोष्टींमुळे जर ताणतणाव येत असेल तर अशा वेळी तुम्ही मेडिटेशन करणं गरजेचं आहे किंवा आपले आवडते जे छंद असतात ते जोपासणं गरजेचं आहे। छान असे म्युझिक तुम्ही ऐकू शकतात किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत तुम्ही संवाद साधावा, आपल्या घरातील लहान मुलांसोबत बोलावे। त्यामुळे आपला जो ताणतणाव आहे तो कमी व्हायला मदत होते आणि एकूण एकच आपलं जे